एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्रो, जेई मेन्स ह्या परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी जेई मेन्स या एक्झाममध्ये बाजी मारलेली आहे. जे विद्यार्थी या एक्झाममध्ये टॉपमध्ये आले त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. जेई मेन्स ही एक्झाम संपल्यानंतर जेई ॲडव्हान्स ही एक्झाम सुरू होत असते. तर NTEनं जेईई ॲडव्हान्स या परीक्षेचं शेड्यूल आपल्या वेबसाईटवर, त्या पोर्टलवर टाकलेलं आहे. त्या शेड्यूलविषयी आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, जेई ॲडव्हान्स 2026 ह्या परीक्षेचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन होत असते ना. रजिस्ट्रेशन करण्याची डेट, रजिस्ट्रेशन सुरुवात होणार आहे 23/4/2026 पासून आणि रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे 2 मे 2026. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पेमेंट करायचं असते विद्यार्थ्यांना. ऑनलाईन स्वरूपात फोनपेनं किंवा गुगल पेनं करायचं असते. तर ती तारीख आहे 4 मे 2026. फी पेमेंट केल्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड होईल 11 मे 2026 रोजी आणि जेईई ॲडव्हान्स ह्या परीक्षेची एक्झाम डेट आहे 17 मे 2026. ह्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी NTA फी आकारते. ती फी आहे ओपन कॅन्डिडेटसाठी 3200 रुपये आणि SC ST कॅन्डिडेटसाठी 1600 रुपये. प्रत्येक कॅटेगरीमधल्या फिमेलसाठी फी आहे 1600 रुपये आणि PWD कॅन्डिडेटसाठी सुद्धा फी आहे 1600 रुपये. तर JEE ॲडव्हान्स ही एक्झाम पास झाल्यानंतर IIT NIT आणि IIT ह्या देशामधले जे टॉपच्या इन्स्टिट्यूट आहे, ह्या टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो वेगवेगळ्या ब्रँचला. तर जेई मेन्स ह्या एक्झामला जे विद्यार्थी बसले होते त्यांचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच नंबर आणि पासवर्ड जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा फॉर्म भरतेवेळी लागणार आहे. तर सर्वांनी हा परीक्षेचा फॉर्म भरावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या एक्झामला बसावं. धन्यवाद.